एकंदरीत 15 मार्च 2024चा शासन निर्णय हा शासन निर्णय म्हणजे त्या दिवसचा हा शिक्षणासाठी असलेला काळा दिवस आहे। माझा तर असा आरोप आहे का सरकारला अनुदानित शाळा बंद करायच्या, तिजोरीवरचा बोजा कमी करायचा आहे आणि दुसऱ्या इकडे अदानी अंबानीच्या शाळा सुरू करण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे। हे खाजगी विना अनुदानित शाळा सुरू करणे नव्हे तर ज्या खाजगी विनाअनुदानित आहे त्याला वेगळ्या प्रकारचं शह देण्याचं काम या शासन निर्णयाच्या माध्यमातून होतंय। साध्या गोष्टी आहे का 76 जर तुमचा विद्यार्थी असेल तर तुम्हाला शिक्षक मिळणार आणि 75 असेल तर मग 0 शिक्षक मिळतील। त्या 75 असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि मग त्या विषयाचा शिक्षक पाहिजे, त्या विषयाचा शिक्षक तर भेटणारच नाही। एकंदरीत राईट टू एज्युकेशन हा कायदा असा म्हणतं का एकही 14 वर्षाच्या आतील एकही विद्यार्थी विना शिक्षणाशिवाय राहता कामा नये। त्या कायद्याचं उल्लंघनच 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानं केलेलं आहे। एकाएका सरकारच कायदे मोडीत काढत असेल, राईट टू एज्युकेशनचा कायद्याची अंमलबजावणी न करता उलट उल्लंघन करण्याचं काम करत असेल तर कायद्याच्या चाकोरीत जाऊन सरकारच्या कायदेशीर कानपडीत मारण्याची गरज आहे। आम्ही या शासन निर्णयाची होळी करणार आहोत, कारण इथे गावखेड्यातल्या असणाऱ्या शाळा ज्या विद्यार्थ्याच्या जवळपास म्हणजे जिथं दूर दूर आम्ही पाहतो त्या शाळा भेटणार नाही, अशा शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं खऱ्या अर्थानं एकंदरीत मांडलेला दिसतं आणि हा शासन निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही अतिशय टोकाचं आंदोलन आम्ही करणार आहोत। पहिलं आंदोलन काय, प्रत्येक शिक्षकांच्या घरावर जर शासन निर्णय नाही परत घेतला नाही 15 मार्च 2024चा तर आमचं तुम्हाला मत नाही, असं सरळ एक आम्ही आंदोलन मतदानाच्या माध्यमातून सुरू करणार आहोत। ते मग आम्ही सांगितलं होतं की जसं सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, राजकारणी देव त्याला मताचं भेव, आणि मग त्या धर्तीवर हे पहिलं आंदोलन आम्ही वर्धेतून सुरू करणार आहोत। आमचे अजयजी त्याचं पूर्ण नेतृत्व करेल आणि धीरे धीरे शिक्षण क्षेत्रामधलं जे आज आपण पाहतो का गरिबापासून शिक्षण दूर जाण्याची शक्यता दिवसांदिवस वाढत चालली, शिक्षणच खतम करायचं आहे। तुम्ही लक्षात घ्या, पहिले जातीच्या नावावर शिक्षण भेटत नव्हतं, आता पैसा नाही म्हणून शिक्षण भेटत नाही, अशी एकंदरीत व्यवस्था आणली जात आहे आणि त्याचा आम्ही विरोध करणार आहोत। तुम्हाला काही सांगायचं